कुठं गेला होता तर गावातली होती ना रे मी. अगं आई ते माझं काम होतं म्हणून मी गेलो. तू इथं काय करते? अरे लय शोधलं रे तुला. हे घ्या पाणी. हो मी काय म्हणते ते पण जरा थोडं मनाव घे ना. कसलं? आहे का आता तुम्हाला किती वेळा सांगितलं ते तुमच्या आईला कुठेतरी सोडून या म्हणून. असं कसं कुठे सोडणार? अहो मी तर म्हणते हृदयाश्रमातच नेऊन सोडा. काय बोलते? वृद्धाश्रमात सोडलं ना ते माझे मेवणे बहिणी ते मला नाव ठेवतील ना, ते घालतील माझ्या तोंडात. त्यांना समजेल ना लगेच वृद्धाश्रमात नेऊन सोडली म्हणून. खरंय हे पण आहे ना. मग काय करायचं? हा ऐका आता आपण नाही प्लॅन करू. त्यांना ना तुम्ही म्हणा पंढरपूरला घेऊन चलतो. तसं त्यांची लय दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची. तसं तुम्ही ना त्यांना ना घेऊन जा आणि मग तिथं रस्त्यात सोडून द्या. तुम्ही या मागं निघून. तसं पण लोकांना कळणार पण नाही ना, आहे की नाही? काय डोकं आहे तुझं? मग काय करतो तिला पंढरपूरला घेऊन जातो. जाताना एसटीवर स्टँडवर सोडून देतो म्हणजे लोकांना सांगता येईल म्हातारी हरवली. हा असं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, इकडं तिकडं शोधलं, म्हातारी काही सापडलीच नाही का? भारी डोकं आहे तुझं. बायको कोणाची? बरं मी काय म्हणते आवरा लवकर लगेच नेऊन सोडा. मग लगेच? हा मग थोडं चांगल्या कामाला उशीर कशाला? झालं यस बरं झालं. म्हातारी निघणार. बरं झालं गेली म्हातारीची पुचकाट म्हातारी. पांडुरंग 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 आई पांडुरंग पांडुरंग. मी काय म्हणतो, तुझी बरेच दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायची? हो मग जायचंय का तुला? हो पण जायचं कसं? मी घेऊन जातो ना तुला. काय हो तू घेऊन जाणार आहेस? अरे देवा पांडुरंगा खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझी. बरं एक काम कर, तू तुझे कपडे बदल, मी माझे कपडे बदलून येतो. अरे माझी चांगली साडी आहे, तू तुझे बदल. हा बरं मग एक काम कर, तुझी पिशवी भर, मी आलो लगेच. हा हा चल 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 चल. काय रे इथं पंढरपूर वाटणार रे? अगं आई आपल्याला गाडी बदलावं लागेल ना. अच्छा अच्छा. अरे मी काय म्हणत होते, मला चंद्रभागेत आंघोळ पण करायची रे. आणि असं म्हणतात तिथं ना पोरांना मायेचे पाय धुतले का लय पुण्य मिळतं. आंघोळ घालशील का रे मला? घाल ना. बरं मी ए विठ्ठला लय भूक लागली, जेवण करून येतो. तुला काही आणू? नाही नाही पांडुरंगाचं दर्शन घेईल आणि मगच खाईल काहीतरी. बरं मग पाणी आणू तुला? हा थोडंच पाणी घेऊन ये. आता कसं भारी काम झालं, एकदाची आई गेली आता. म्हणजे आता मी कसा पाहुण्यांना मीच फोन करतो आणि सांगतो काही बस स्टँडवरच हरवली. चालतंय आता आम्ही राजा राणी एकदम मस्त राहू नाही का? एकदम भारी काम झालं. दादा इथे ना एक मुलगा होता माझ्यासोबत, काळा शर्ट घातला होता. तो कुठेतरी गेला होता, पाहिला का तुम्ही? दादा एक काळा शर्ट असा शेवाळी रंगाचा शर्ट घातलेला एक पोरगा पाण्याची बॉटल घ्यायला आला होता का? ते एक आत्ताच 5 मिनिटापूर्वी निघाला होता, म्हणला नाश्ता करून येतो पाणी बॉटल घेऊन येतो. आला होता का तुमच्याकडं? पाणी बॉटल घ्यायला कोणी नाही आलं? अरे देवा विठ्ठला, इथंच बसवलं होतं त्यानं मला. तो म्हणलं मी आत्ता येतो पाणी बॉटल घेऊन.
नाही मी बघते, माझ्याकडे फोन नाही दादा, मी बघते. पांढऱ्या लुगडावाली बाई होती, त्याच्या अंगावरती असे निळे टक्के होते, बघितलं का तुला? नाही दादा मी काय झालं? नाही, होता बसलेला इथे. अरे कुठे गेला होतास रे? गावातली होती ना रे मी. अगं आई, ते माझं काम होतं म्हणून मी गेलो. तू इथं काय करते? अरे लय शोधलं रे तुला, गावातल्या सारखं किती लोक. अगं आई, मला माफ कर. अरे पण काय झालं, काय झालं? अरे होतंय उशीर होत. माझं चुकलं. एक काम करू, आपण इथून आता पंढरपूरला जाऊ. आणि तू म्हणते ना, तू माझे पाय धुशील का? तुला चांगली आंघोळच घालतो आता. अरे आता आपण जाऊ. अरे आता बाई घरी लय भारी दर्शन झालं सावळे विठ्ठलाचं. आई, आता खुश आहे ना तू? खूप खूप. आता तू दमले अशी, जा वर जाऊन आराम कर. काय आलं? काय झालं काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं ना त्या म्हातारीला तिकडे सोडून या म्हणून. कशाला घेऊन आले बरं तुम्ही? हे बघ, ती म्हातारी नाही, ती माझी आई आहे. आणि तिचं काय प्रेम आहे ना ते मला माहिती आहे. एवढा दिवस तुझ्या प्रेमात मी भुललो होतो. मला माझ्या आईचं प्रेम कळालंय. त्या आईनं मला पोटच्या गोळ्यासारखं जपलंय, लक्षात ठेव. माझी आई नसती ना तर आज तू पण इथे नसती, कळालं ना? तिने मला जन्म दिलाय म्हणून आज आपण इथे आहे, म्हणून हे वैभव आहे, म्हणून हे घर आहे, लक्षात ठेव. आणि तुला आईची किंमत आत्ता नाही कळणार. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला आईची किंमत कळेल. मला माझ्या आईची म्हातारपणाची काठी व्हायचंय, कळालं ना? आणि हा, तुला जर माझ्या आईचा त्रास होत असेल ना तर हा दरवाजा उघडा आहे. काय उघडा आहे? नीट बाहेर निघायचं. इथे राहायचं असेल ना तर माझ्या आईचं जेवण गोळी सगळं वेळेवर द्यायचं, कळलं ना? असं काय करायला लागलं? मला आता कुठे बस झालं, लय दिवस सहन केलं तुझा. तुला जिकडे राहायचं तिकडे राह. नुसते घरात बसून राहायचे, तिला थोडी मदत पण करता येत नाही, काही नाही. आज कुठं आता पाहुणा रावळ्याच्या दारात तरी जाऊ. पाहुणा रावळ्याच्या दारात जाणे तर रस्त्यावर जा, एखाद्या मंदिरात राहणे तर आश्रमात. मला काही सांगू नको, कळलं का? लय सहन केलं तुझं, लय ऐकलं आम्ही आजपर्यंत. मी तुला आता लहानपणापासून त्या हातातल्या फोडासारखं उपकार नाही केले, सगळेच जण करते, ते जगातले सगळे आई बाप करते, कळलं का? नाटक नका दाखवता तुम्ही आम्हाला. बस झालं आता. आणि आता आमच्या आयुष्यातच विष नका कालू बरं. अगं कुठली तरी आई अशी लेकाच्या संसारात विष घालेल का? आणि काय करते तू? दुसरं काय केलं सांग ना. आणि बस झालं, आम्ही सांभाळून नाही इतके दिवस. अरे एवढे मोठे प्रॉपर्टी कमी होते ना, मला कुठं बी एका कोपऱ्याला जागा नाही, द्या रे. जागा बिगा काय नाही, नको इथं चल बरं मला. तू, बस झालं, चल. नको मला नाही, कुठं नाही, बी काय नाही. शांत बस जरा. नाही नाही अजिबात नको, मला अजिबात आरक्षणात नाही जागा नाही द्या नाही रे. राहायचं तुझं. बाथरूमच्या कडेला नाही नाही तरी अजिबात नाही जागा इकडे चालणार ते, तुला जिकडे राहायचं तिकडे राहायचं. अरे मी चल इथं चल चल थांबते, बस नका झालं. मला नाही, लावू चल, तुला जिकडे- अरे दादा, ए दादा, हा अरे दादा. काय रे? तू कस का रडायला काय झालं तुला? ए थांब थांब सांगतो, रडायला काय झालं तुला? हा अरे माझ्या लेकाने सुनाने मला बाहेर काढले कुठं काय? म्हणून. अरे का मूर्ख निघाली ती अवलाद? हा मी तुला म्हणत होतो तायडे की समोरचं ताट दे पण बसायचा पाठ देऊ नको, पण तू ऐकलं नाही. माझा लेख माझा लेख माझा लेख सगळं त्याच्या नावावर करून टाकलं. पाहिलंच ना आता हे. रात्री कुठे होतीस? तिथंच होतं बाजूवाल्याच्या चिनात. अगं मग रात्रीच यायचं ना तू. शेजारी काय थांबलं? हा
हे बघ तू काही काळजी नको करू, तुझा भाऊ जिवंत आहे अजून, तुला सांभाळायला मी समर्थ आहे. काय काही काळजी नको करू. हा काही खाल्लंस का? हा रडू नकोस बरं. कसं आहे माहिती का, हे घर जसं माझं आहे तुझं पण घर आहे. हा बरोबर आहे का नाही? अगं वहिनीची चिंता नको तू करू, मी आहे तिला, मी सांगतो काय सांगायचे. तू चल बरं आधी आतमध्ये. हा तू चल आतमध्ये. हा येईल ती आता, थांब जरा. हा बस तू. अगं तू हळू बोल ना, तुला काही कळतंय का काही? अगं तू शांत बस, मला बघ. तू शांत बस तू. तायडे तायडे. अगं तायडे, अगं थांब, आपण काहीतरी मार्ग काढू. तू काळजी नको, मी बोलतो त्याशी. थांब. तुझ्या चांगल्या संसारामध्ये मला नको ढवळा करायला ठेवून घेऊ. अगं काही काळजी नको करू, मी तिला बोलतो. तू शांत राहील जरा, रडू नकोस. तू शांत राह. चल बरं घरात तू. माझं नशीबच असं असेल तर रस्त्यावर भीक मागून खाईल, कुठं बी राहील. माझ्या लेकराने मला घराबाहेर काढलं, तुझ्या घरात. आपण मार्ग काढू, त्याला काहीतरी बोलू, काहीतरी मनात असेल ते होईल. अगं माझं ऐक ना तू. तुझ्या घरामध्ये दादा मी नाही बघून येतो. आता मला वहिनी बोलायला नाही देत. अगं पण ऐक ना. दादा माझं पाय म्हणत नाही बघ या घरातून. मी कुठं जाऊ आता? मला जाऊ दे, तिकडं जायचं, तिकडं जायचं. मी बोलतो तिला. हा ऐक ना. ए तायडे, अगं मी बोलतो तिला. काय करावं बाबा आता या अवघड आहे बाबा. दादा 2 रुपये द्या ना मला. दादा मला 5 रुपये द्या ना. द्या ना, माझ्या पोराने मला बाहेर काढले घराच्या. 2 रुपये द्या ना. 5 रुपये द्या ना. हो ताई द्या ना. 2 रुपये द्या ना. द्या ना बाबा. हे भैया 2 रुपये दे ना. कोण वरून वरतून करून चालत बोलत आहे. परत जर बोलत भाषा होती बाई. या बाईला चिमटीला काय बाई चाललं. आई ओ आई, काय झालं ना? हे काय केलं हो? अगं माय घासायला गेले, मग तिथं दगडावर ठेवलं होतं, त्याची वरूनच खाली पडली बघ. पण तुम्हाला नीट बघता नाही आलं का? बाहेरचे भांडे असं कुडतोड करता का? तर किती प्रमाणे घेऊन दिले त्यांनी. आणि मग चुकून झालं. काय चुकून झालं? तुमच्या भांड्याचं फेकून दिला मग बोला कोण वाटत का? कुठं मी तुमच्या कपडे पण अगं आपलंच घर आहे, पडलं माझ्याकडून. काय पडलं? आता ते नीट होणार का? कोण वरतून कोण बोलत आहे माहिती? अगं हळूहळू बोल. काय हळूहळू? ऐकायला जातं. जाऊ दे उद्या ऐकू. मी काय करू मग? तुम्ही मला सांगा का आता स्वतःच्या लायक होतं आणि इकडच्या लायक होतं? अगं आणि इकडे मी नीट करून काय इकडं करते? तुमचे भांडे फोडलेले गोड वाटे का तुम्हाला? कोण वरतून कोण चालत बोलत आहे? परत जर बोलत भाषा सपट होती. काय चाललंय हो तिकडे? माझ्या यावर हात कस का उघड शकते तू? हा अगं राहू दे. काय आई, तुला मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना, माझ्या आईसोबत उलट बोलले सुद्धा मला खपणार नाही. हे बघ, लग्नानंतर तू माझा आदर नाही केलास तरी एक वेळ चालेल, पण माझ्या आईचा अनादर झालेला मला कधीच खपणार नाही. तर तू कायम माझ्या आईचा आदर करावास. लग्नानंतर तुझ्या सगळ्या चुका माफ होतील. फक्त आईच्या बाबतीत मी काहीच माफ करू शकणार नाही तुला, आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू माझ्या यावर हात उचललास. तुला लग्नाच्या आधीच सांगितलं होतं ना मी, मला सगळ्यात जास्त महत्वाची माझी आई आहे. तुला ह्या 2 टिकल्याच्या भांड्यासाठी माझ्या आईवर हात उचललास. उद्या तुझ्या आईकडून एखादं भांडं फुटल, तू असंच हात उचलणारस का तुझ्या आईवर? नाही आई, तू थांब. हिच्या आईबापाने ना हिच्यावर नीट संस्कार केलेले नाहीत. तुला तुझ्या आईबापाने दिलेले भांडे तयार आहेत ना माझ्या आईपेक्षा. तुला लग्नाच्या आधी मी किती वेळा सांगितलं होतं, माझी आई म्हणजे माझ्यासाठी देव आहे. हे घे तुझं भांड,
तू एक काम करायचं, हे भांडे घ्यायचं, ते सगळे भांडे गोळा कर तुझ्या आईबापांनी दिलेले, आणि तासाच्यात माझं घर रिकामं करायचं. ऐका ना नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही, आणि तुझं काही चुकलेलं नाही. अहो माझं चुकलं. नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाही. तू आता काय करायचं, आईबापांनी दिलेले भांडे घ्यायचे, तुझ्या वस्तू सगळ्या घ्यायच्या, आणि माझं घर रिकामं करायचं. ऐका ना, खरंच चुकलं. अहो, काय चुकलेलं बिकलेलं नाही. रागाच्या भरात चुकून अरे असला कसला राग आहे? परत हा? नाही होणार. नाही नाही, मला नकोच आहे, मला नकोच आहे ही गोष्ट. मी संदेश देऊ शकत नाही तुला परत. तुला मी काय सांगितलं तुला लग्नाच्या आधी, तुझ्या 100 चुका माफ आहेत, पण माझ्या आईची रिस्पेक्ट केली पाहिजे, आणि ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला तुला संधी द्यायची नाही, मला हे नाते कंटिन्यू करायचं नाही. तू भांडे उचलायचे, तुझ्या आईबापांनी दिलेल्या वस्तू उचलायच्या आणि सरळ निघायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जसं मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं, आता आपली भेट ना डायरेक्ट कोर्टात होईल. ऐका ना, खोटं पुढं चुकलं माझं. नाही 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 नाही, तुझं नाही चुकलं, माझं चुकलं, माझं. नका ना हाणू घे, चल, चुकलं. मला तुझं काळं तोंड बघायचं नाही. तू भांडे घे, तुझे भांडे घे, सगळे वस्तू घे आणि निघायचं. चल, तोंड काळा कर, चल, दिसू नको परत तिकडं. सासूबाई झालं स्वयंपाक? हो झालं. बरं, एवढं किचन आवरून घ्या आणि ते बाहेर भांडी तेवढं घासा. बरं. आणि हा, ते थोडेसे कपडे पण पडले, तेवढं धुवून टाका प्लीज. टाकते की. म्हणाले कसं तरी झालं आज. काय नशिबाला आहे. मला वाटलं की लोक मला 4 रोज बसून ठेवेल येतं आणलं तर. आता हे धुणं भांडण मलाच करायचं असेल. सासूबाई, हा अहो झालं का काम? झालं अगं, धुणं धुवून टाकलं, भांडे घासले, किचन पुसलं, सगळं झालं बघ. थकवा आलाय गे. माझे लई पाय दुख राहिले. हा पाय दुखताय खूप. काय माहिती काय झालंय सकाळपासून. सासूबाई कसं तरी होऊन राहिले. मग थोडेसे पाय दाबून देतात ना? हो देते की. हा. अशी कर माय थोडी. बरं वाटते बघा आता कसं. आण टाकतीस का थोडं? नाही कसं हे काय बघायला लागलोय मी? काय रे? अगं पाय दाबायलीस का काय तुझी ती? आणि काय काय हे तो बैल कुठे तुझा? हे शिकवलं तुझ्या माई बापानं सासूकडून पाय दाबवून घ्यायचे? हा नाही थोडं. माया, हे माया, हा मामा, इकडे बर तू. अरे काय बघायलो काय मी? हा, अरे अर्धी राहील नाही माझी बहीण. काय केलं काय तुम्ही असं? आणि महिन्यापूर्वी काय म्हणलं होतं तू? मामा जमीन विकू द्या, वाडा विकू द्या. तर मी काय म्हणते, आपण ना तो फ्लॅट घेऊ. अहो 45 लाखाचा आहे फक्त. का 45 लाख म्हणजे काय तुला कमी किंमत वाटली का? हा, अहो जाऊ द्या ना, तुम्ही पैशाला काय एवढं पाव राहिले. अहो तुम्हाला माहिती आहे का, तिथे किचन एकदम सेपरेट आहे, हॉल आहे, परत बाथरूम बिथरूम बेडरूम सेपरेट. अगं तुझं सगळं खरं आहे, पण एवढे 45 लाख रुपये कुठून आणायचे? अहो त्यात एवढं काय विचार करायचा? मग आपल्या गावाला आहे ना घर आणि जमीन. मग काय, आपण ना ती गावाची जमीन आणि घर विकून टाकू, पैसे भेटते ना आपल्याला. तुला वाटतं आई विकू देईल लगेच लगेच? आईचं काय एवढं तसं आहे, गावाला काय राहिले हो. आईला घेऊन यायचं इकडं आपल्याकडं, आपण सांभाळू ना. आपण कायसाठी? बरं, मला वाटतं आपण ना तो फ्लॅट घेतला पाहिजे. हो असं मला पण बरं वाटत ना, खूप असं राहायचं आपण. आणि तसं गावाला कुठं आपण जातोय, आहे का नाही? ठीक आहे, मग मी आजच जातो, हा. बघतो तिकडचं काय जागेचं आणि घराचं. आणि आईला पण आपल्याकडे घेऊन. हा, घेऊन या आपल्याकडे. ठीक आहे, चला ये आई. आले रे. अगे पायल, अगं बघ आई आली. कुठे गेली आता? आले. बरं आहे का तुम्ही? लई दिवसाला आले ना, तर म्हणलं आता सोबत मला राहायला भेटल. बरं झालं, घे इकडे पेशी. आई जरा एक ग्लास पाणी घेऊन ये ना. आणि लई दिवस झाले तुझ्या हातचा चहाच नाही केला. हा, थोडा चहा पण करून आणा. बरं. माझ्यासाठी पण घेऊन ये चहा. इथं काय आईला चांगलं सुखात ठेवतो म्हणून म्हणला होता का नाही तू? तसं नाही मग काय समज? हा, ते काय पाय लावले? तुझी बायको तिथं टेकून बसली टक्क्याला, ती पाय दाबायला लागली. हा, तुला माहित नाही का गावात तुझ्या आईला मान कसा होता ते? अगं चांगली गावात पाठली होती, फार मोल करीन घेऊन टाकली तुम्ही. 4 माणसं नुसते झुलत होते तिच्या समोर. हा,
आणि काय ग फार म्हणली होतीस मला तू ह्याव करीन त्याव करीन आनंदात ठेवीन अमुक करीन हा आणि तू रे बाईला खाली काय बघतोस माझ्याकडे पण करा. अगं ज्यांना माया नाहीत ना त्यांना किंमत विचार माईची काय असते ते. अगं ह्यांना देवाच्या कृपेनं आईचं छत्र आहे ह्यांना किंमत करणं होय नाही. अरे ज्याची आई गेली ना त्याला विचारा त्याची किंमत काय असते ते. बघा चल तायडे तू माझा ऐक तू बॅग घे आणि भर बॅग चल माझ्यावर. माझून तुझा भाऊ जिवंत आहे मी सांभाळतो तिला. अरे तुम्हाला एक आई जर झाली लाज वाटायला पाहिजे आणि बैलासारखा नुसतं उभा राहिलास. आणि काय गे तुझ्या भावाच्या बायकोचे पाहिजे तुझ्या आईला दाबले तुला बरं वाटेल का हा. आणि मला तर मोठे वादे केलते तू मी सासूबाईला आनंदात ठेवलं असं करील तसं करील याव करीन त्याव करीन आणि बोल करीन कोण टाकली तुम्ही तिची पाप. चल ग ताईडे तू काय बघत बसलीस मामा हा तुझं काही ऐकणार नाही. मामा मामा बाबा बाबा काय करत नाही. चल ताईडे ती पिशवी घे चल बसा तुम्ही दोघच जण. आई काय झालं? कामधंद्याचा पत्ता नाही इथं पैशाची पण चणचण चालू आहे. तू एक काम कर बरं मामाकडे जा तुझा काही हिस्सा असेल तो घेऊन ये. काय बोलतोस तुला कळतंय का? मामा कशात कधी कमी पडला? एवढं मला लहानाचं मोठं केलं. जेव्हा मी तिसरीत शिकत होते तेव्हा माझे आई बापा मेलेले. तुझे आजी आजोबा आज एवढं मोठं शिक्षण केलं माझं लग्न करून दिलं इकडं तिकडं स्थळ बघायला फिरला. कशात कमी पडलंय? लग्न मोठं गाव जेवण देऊन माझं थाटात लावून दिलं. इथपर्यंत आणलंय ना मला. तो नव्हता करणार तर मग काय गावचे लोक येणार होते का करायला? केलं तर काही त्यांनी उपकार नाही केले कळलं का? उपकाराची भाषा करू नको. कळतंय ना तू कोणासोबत बोलतोस तर? कळतोय मला काय चुकीचं बोलतोय मी. फक्त तुझ्या वाट्याचा हिस्सा घेऊन ये म्हटलं तुला. मला माझ्या हिस्सा घ्यायचा नाही भावाकडून. माझ्या वाट्याचा मला कसलाच हिस्सा आणायचा नाही. मला कशात कमी पडतो? मी दिवाळीला गेले तर तुला कधी कमी पडला? मग चिल त्या कपड्याला हात लावला तर घेतो ना. मला पण म्हणेन तसे कपडे घेतो ना. अरे तुझ्या बापासहित कपडे करून पाठवतो ना माझा भाऊ. करतो ताई उपकार करत नाही तो कळलं का? आजी आजोबाची एवढी मोठी प्रॉपर्टी घेऊन बसलाय मलाही खातोय तिथं बसून आणि थोडस दिले त्याला काही कमी नाही पडत कळलं का? उपकार नाही करत तो आमच्यावरती. अरे का मला जाण तू तिकडच्या प्रॉपर्टीवर कशाला तुझा डोळा ठेवतोस रे? अरे काम धंदे नाही म्हणूनच तुला सांगतोय जाऊन थोडस त्याच्याकडनं तुझ्या वाट्याचा हिस्सा आणलं तर काही कमी नाही पडणार त्याला. 50 एकर शेती त्याच्यातली 25 एकर तुझ्या नावावर पाहिजे होती. आई बापाच्या सगळ्या प्रॉपर्टी मध्ये ना मुलीचा पण तेवढाच हिस्सा असतो. त्याच्यामुळे तसं बघायला गेलं ना 50 एकर जमिनीमध्ये तुझी 25 एकर पाहिजे. अरे ज्या मुलींना आई बाप किंवा भाऊ सांभाळत नाहीत ना त्या बायका तिथे हिस्सा मागायला जातात. मला कशात कमी पडतो माझा भाऊ? आज मला घ्यायला यायचं झालं तर गाडी घेऊन भाचा येतो ना माझा. आणि हिस्सा घेऊन ये म्हणून बात करायला लागला. ते काय मला माहित नाहीये. फक्त जमीनच नाही तर तो पुण्यातला जो प्लॉट आहे ना तो पण पाहिजे. त्याच्यातला पण अर्धा हिस्सा पाहिजे. उगाच माझं डोकं हलवू नको आता तू. भावाच्या प्रॉपर्टीत मला कसलाही डोळा नाही आणि मला घ्यायचं पण नाही. डोळा नाही म्हणजे काय? अगं तुझ्या हक्काचंच मागायला सांगतोय. आणि जे त्याचं आहे ना ते तुझं पण आहे आणि जे तुझं आहे ना ते आमचं पण आहे कळलं का? म्हणून तुला सांगतोय त्याच्याकडून हिस्सा माग. आता चणचण चालू आहे पैशाची त्याच्याकडून थोडंफार आणलं ना तर घर काहीतरी व्यवस्थित चालणार आहे म्हणून सांगतोय तुला. आई तुला शेवटचं विचारतोय तू हिस्सा आणणार आहे की नाही? नाही आणणार. नाही आणणार? तर तुम्ही असं काय करते? तुम्हाला तुमच्या वाट्याचा हिस्सा घ्यायला लावलाय मी. अगं बाई पण मला कशात माझा भाऊ कमी पडतो? तुला कशात कमी पडला? अहो हे बघा तू जेव्हा छोटा होता ना तेव्हा मोठ्या मोठ्या तुझ्या शाळेच्या फीस माझ्या भावाने भरल्या. तुझ्या बाबाचा पगार व्यवस्थित नव्हता तेव्हा. ते बस काय बोलते तुम्ही? आज आपले दिवस काय आले येते का आपल्याला कोणी बघायला? आज आपल्याला खायला घरात खायला दाणे नाही याला नोकरी नाही कोणी येते का बघायला तुमचं काय चाललंय काय नाही? त्यामुळे तुम्ही ना तुमच्या वाट्याचा हिस्सा घेऊन आहे. मी काही लोकांचा नाही सांगू राहिले तिकडे तुमचा भाऊ तुमचा हिस्सा घेऊन किती मजेत राहू राहिलाय बरं. त्यामुळे इकडे बघा तुम्ही ना तुमच्या वाट्याचा हिस्सा घेऊन या. ही आहे पेशवी. जोपर्यंत तू हिस्सा आणणार नाही ना तोपर्यंत घरात पाय ठेवायचं नाही. तुझ्या भावाकडे राह नाही तिकडे राहायचं तिकडे राह.
तुला कळतंय ना तू कुणासोबत बोलतोस तर? कळतंय, चांगलं कळतंय आता मला. कळलं का? स्वतःच्या मुलाबाळांची काळजी नाही तुला, पैशाची चणचण चालू आहे, काम धंदा नाहीये. तुझ्या भावाकडून फक्त तुझ्या वाट्याचा हिस्सा आणायला लावला, ते सुद्धा तुला आणता येत नाहीये. नाही जमत ना, जा मग जिकडे राहायचं तिकडे राहा. चल.